यायला नापास झालो राव 10वी मध्ये. ते कसं, आणि मी हॉस्पिटलमध्ये होतो नाईट शिफ्टला. पुढं व्हिडिओ मध्ये पहा मग काय मंडळी. कस काय आपला विषय आज आहे ना भाऊ. सकाळी सकाळी म्हणजे डायरेक्ट मी रात्री ना डायरेक्ट हॉस्पिटलला नाईट शिफ्टला होतो. सकाळी सकाळी उठलो 5:30-6ला. मग काय सर आले होते तेवढ्यात खाली. सरांना पण कुठेतरी जायचं होतं बाहेर. मग त्यांच्या बाईक त्यांच्या कारमध्ये टाकून दिलं. तर मंडळी विषय काय झाला माहिती का, नाईट शिफ्टला मी होतो ना, आणि माझ्यासोबत अजून एक लोसन होता, आणि तो पण नावात होता माझ्यासारखं बरं. तो नावा होता आणि मी पण नावा होतो. पण नाईटला काय एवढं काम नसल्यामुळे काय विषयच नव्हता भाऊ. मग 10वी वाल्यांनो किती टक्के पडले मग तुम्हाला? अरे मी तर नापासच झालो. तुम्ही तरी सांगा तुमचे किती टक्के पडले कमेंट मध्ये. हॉस्पिटलमध्ये थोडंफार काम होतं, ते सगळं आवरलं. डायरेक्ट सायदीप सोबत आंघोळ विंगोळ करून डायरेक्ट रात्याला निघालो होतो परत. त्याच्या गाडीने त्याला लई स्थान दिलं. 6 महिन्याला बॅटरी बदलावं लागू राहिली. नुसता किक मारू मारू जामे भोप गाडी. रे आपली मंडळी. सही समजा लवकर फॉलो करून घ्या. फॉलो नसेल केलं तर. आणि व्हिडिओ कसा का झाला कमेंट मध्ये एकदम मिळशी आळ करून टाका. मग काय सायदीपने डायरेक्ट 50 रुपये खर्च केले आणि डायरेक्ट 2 गुलप्या घातल्या आणि डायरेक्ट घराच्या दिशेने रवाना होत होतो. लालपरी तेवढं आडवी गेली आणि तेवढं आम्ही रात्याला पण आलो होतो. कोणाला नाही, ऋषीला घ्यायला आलो होतो. त्याला कळलं होतं माझा 10वीचा निकाल आहे, आणि मग तो डायरेक्ट माझ्याकडे आला होता. म्हणे पाहू मग आता तुला किती टक्के पडा द्या. यांनी एक चालता चालता डायलॉग मारून टाकला भाऊ. म्हणे पास झाला तर तुला लाडू, नाहीतर मग काढीन तुझ्यावर जाडू. डायरेक्ट पेदा झालो भाऊ मोक्कार. डायरेक्ट मास्तरच्या आशीर्वादाने 57 टक्क्याने पास झाला ना तुमचं सही समदड्या. विज्ञान विषयात थोडं काटावर पास झालं. तो विषय वेगळा आहे. तुम्ही जाऊन त्या इंस्टाग्रामला आपली एक नवीन रील आलेली आहे फनी कॉमेडी, ती लवकर जाऊन बघून घ्या बरं का.